छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील आज पुण्यामध्ये येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी. सुरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीनंतर अजित पवार यांची ते भेट घेणार आहेत आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे. सकाळी 11 वाजता ते अजित पवारांची भेट घेणार असून काल रात्रीच विजय घाडगे हे पुणे मुक्कामी आहेत. आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. अभिजित, मारहाण झाल्यानंतर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजित पवारांच्या भेटीला पुण्यात आलेले आहेत. काय त्याबद्दल माहिती? नक्कीच श्वेता, आपण पाहतोय की काही दिवसांपूर्वी लातूरमध्ये जे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि जे शेतकरी नेते आहेत विजय कुमार घाडगे यांनी सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत जे पत्ते भिरकावले होते माणिकराव कोकाटे यांचा निषेध करण्यासाठी, त्यानंतर तो जो राडा झाला होता किंवा जे सुरज चव्हाण यांनी मारहाण केली होती, त्यानंतर विजय कुमार घाडगे पाटील यांना काल डिस्चार्ज हॉस्पिटलमधून मिळाला आहे आणि ते ताफा घेऊन मुंबईला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी निघालेले आहेत. पण त्यांना जी भेट आहे ती अजित पवारांनी पुण्यात भेट देण्याचं ठरवलेलं आहे. दुपारी 11 ते 12च्या सुमारास ही सगळी भेट जी आहे ते या दोघांमध्ये होणार आहे. काल रात्री उशिरा ते विजय घाडगे पाटील पुण्यात दाखल झालेले आहेत. पुण्यातील केएम रुग्णालयाच्या आवारात काल रात्री त्यांना केएम रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. आता सकाळी त्यांना एका घरी जे आहेत ते मुक्कामी आहेत आणि आता दुपारी अजित पवारांचा निरोप आल्यानंतर त्यांची भेट पुण्यात होणार आहे. खरं तर सुरज चव्हाण यांच्या विरोधात तक्रार खरं तर अजित पवारांकडे करणार असल्याचं विजयकुमार घाडगेंनी सांगितलं होतं. मी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सुनील तटकरे यांच्या समोर आंदोलन केलं, मला जी मारहाण झाली, माझा जीव घेण्याचा प्रयत्न तिथं झाला, ही तक्रार मी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांना देणार असल्याचं देखील विजय घाडगे पाटलांनी सांगितलं आहे. आता नेमकं ही दुपारी भेट झाल्यानंतर काय होतं, कारण याआधीच सुरज चव्हाणचा राजीनामा जो आहे तो अजित पवारांनी घेतलेला आहे. जे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर ते होते, त्यांचा राजीनामा देखील अजित पवारांनी घेतलाय. पण आता या दोघांच्या भेटीनंतर नेमकं काय होतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बिलकुल अभिजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. एक मोठी बातमी बघूयात. हवामान विभागाकडून उद्या भंडारा जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. भंडारा जिल्हा प्रशासनाकडून उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 2 दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात तुफान पाऊस बरसतोय आणि 2 दिवसांपासून या मुसळधार पावसामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून सर्व शाळांना, अंगणवाड्यांना, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. भंडारा जिल्ह्यासह रत्नागिरीला सुद्धा रेड अलर्ट आहे आणि त्यामुळे भंडारा जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.